तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर अशा प्रकारचे हे पौष्टिक लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील. तर हा आजचा लाडू आहे, ती रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करत आहे. चला मग. नमस्कार मंडळी, मी नेहाज महाराष्ट्र व्लॉग्स हे माझं मराठी यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर हे माझं छोटंसं किचन आहे, ज्या किचनमधून मी माझ्या ऑर्डर्स कस्टमरपर्यंत डिलिव्हर करते. तर माझ्याकडे काय मी बनवते ते तुम्हाला सांगते. तर माझ्याकडे पोळी भाजीच्या ऑर्डर्सपासून पुरणपोळ्या, पावभाजी, व्हेज बिर्याणी, याशिवाय फराळाचे पदार्थ, मसाले, जे आपले उन्हाळी वाळवणातला भाग आहे मसाल्यांचा, ते सर्व प्रकारचे मसाले माझ्याकडे केले जातात. या व्यतिरिक्त माझ्याकडे ऑल सीझन मी लाडू ठेवलेले आहेत अवेलेबल. म्हणजे तुमची ऑर्डर आल्यानंतर मी लाडू करायला घेते, कारण माझ्याकडे करून ठेवलेले नसतात लाडू. हे आधीच एकदा तुम्हाला क्लिअर करते मी. जर तुम्हाला पण अशा काही ऑर्डर्स माझ्याकडे द्यायच्या असतील तर मी माझा नंबर स्क्रीनवर मेन्शन करते, त्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकता. मी राहायला पुण्यामध्ये कोथरूड विभागात आहे राहायला. तर ह्या ऑर्डरनं पोर्टल थ्रू, जे बाहेर म्हणजे कोथरूडच्या बाहेरचे आहेत त्यांना पोर्टल थ्रू डिलिव्हर केल्या जातात. आणि माझ्या घराच्या आसपास जर कोणी असेल तर त्यांना मी या स्वतः, जर हेवी नसेल तर मी स्वतः करते ऑर्डर डिलिव्हर. तर अशा प्रकारे या ऑर्डर्स मी घरातून घेते. आता मी माझं क्लाउड किचन पण स्टार्ट करणार आहे आता पुढच्या काही महिन्यांमध्ये. मी त्याच्यासाठी लायसन्ससाठी अप्लायसुद्धा केलेलं आहे, फूड लायसन्ससाठी. तर ही झाली माझ्याबद्दल छोटीशी माहिती. तर आता आज आपण काय करणार आहोत त्याबद्दल तुम्हाला मी सांगते. तर आज आपण ना व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त व्हिडिओज नाही, तर मी तुमच्याबरोबर लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे एका बाळंतीण झालेली ताई आहे, तिच्यासाठी हे लाडू आपल्याला करायचे आहे. तिच्या आईने हे लाडू तिच्यासाठी बनवायला सांगितलेले आहे आपल्याला. आणि आपला मागचा एक नाचणीच्या लाडूचा व्हिडिओ मी मागे यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला होता. तो व्हिडिओ त्यांना खूप आवडला, ते लाडू त्यांना अतिशय आवडले आणि तो व्हिडिओ बघून त्यांनी ही आज मला निवड ऑर्डर दिली आहे. त्या राहायला खूप लांब आहे, भुसावळला आहे आणि मुंबईमध्ये त्यांच्या मुलीला त्या लाडूची मला डिलिव्हरी करायची आहे कुरिअर थ्रू. तर तेच लाडू मी आज तुमच्याबरोबर त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत न चुकता बघा की ते लाडू मी कशा प्रकारे करणार आहे. त्याच्यामध्ये डिंक, मेथी, नाचणी, ड्रायफ्रूट्स खूप सारे असे आपले पौष्टिक घटक जे बाळंतिणीला आवश्यक असतात डिलिव्हरी झाल्यानंतर, त्या घटकांचा मी आज लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ न चुकता बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे, तर अशाच व्हिडिओ माझे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करेन तो तुम्हाला मिळत राहील. तर जास्त वेळ घेत नाही, आपण लाडूला स्टार्ट. तर हे बघा, सर्व साहित्य मी ते काढून ठेवलेलं आहे डिंक मेथी या लाडूंसाठी लागणारं. तर आपण सुरुवात करूयात. इथे पिस्ता घेतलेले आहेत. पिस्ता आहे 30 ग्रॅम. काजू घेतला आहे. इथे ना मी काजू तुकडा घेतलेला आहे, तुम्ही अख्खे काजू घेतले तरी चालू शकतात. हे 70 ग्रॅम घेतलेले आहेत. बदाम 70 ग्रॅम आहेत. त्यानंतर गावरान तीळ घेतलेले आहेत. गावरान तीळ हे 30 ग्रॅम घेतलेले आहेत. तर गावरान तीळ का घेतलेले आहेत, तर ज्या बाळंतिणी असतात ना, त्यांचं हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तिळामध्ये, म्हणून हे घेतलेले आहेत मी तीळ. त्यानंतर आपलं सुकं खोबरं आहे, हे मी किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं. तर हे 100 ग्रॅम सुकं खोबरं आहे. या टरबुजाच्या बिया आणि मगज बिया घेतलेल्या आहेत, प्रत्येकी 20-20 ग्रॅम. खारीक पावडर मी 130 ग्रॅम घेतलेली आहे. गूळ घेतलेला आहे, जवळपास 160 ते 70 ग्रॅम गूळ घेतला तुम्ही तरीही चालणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील लाडू तर थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण वाढवलं तरीही चालणार आहे. अक्रोड घेतलेले आहेत 20 ग्रॅम. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी, हे 100 ग्रॅम नाचणीचं पीठ आहे आपलं. डिंक घेतला आहे 80 ग्रॅम. सुंठ मी घेतलेली आहे. सुंठ ॲक्च्युली ही मी बाजारातून विकत आणली होती, अख्खी सुंठ आणली होती मी. थोडीशी ना खलबत्त्याने ठेचून घेतलेली आहे. आणि आता ना हे मी थोडीशी ही सुंठ जी आहे ती भाजून याची पावडर करणार आहे. आणि आपल्याला मग त्याप्रमाणे चमच्याने आपण आता ही पावडर लाडूमध्ये टाकणार आहोत. मी थोडीशी जास्तीची करून ठेवलेली आहे, कारण ना मला लाडूच्या अजून ऑर्डर्स आलेल्या आहेत. तर ही जास्तीची लाडू करून ठेवलेली आहे मी, सुंठ पावडर म्हणजे करणार आहे. तर आता हे साजूक तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये. तर हे आत्ता थोडं घट्ट आहे, तर हे जवळपास 150 ग्रॅम तूप आहे. जर आपल्याला अजून तूप लागलं ना तर आपण नंतर ॲड करणार आहोत. मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगेल की मला किती तूप लागले आहे. आत्ता ते अख्खं वाटीभर तूप आहे, म्हणजे जवळपास 150 ग्रॅम तूप आहे. मखाणा आहेत, 50 ग्रॅम मखाणा घेतलेले आहे मी. आणि मी ना मेथीची पावडर करून ठेवलेली आहे अशी. तर ही मेथी पावडर आहे ना, मेथी भाजून, अख्खी मेथी भाजून मग मिक्सरला गार झाल्यानंतर ही अशी पावडर करून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता ही पावडर. तर आता ही पोहे खायचे आपले 2 चमचे आहेत, तेवढी पोहे आपल्याला ही लागणार आहे. म्हणजे आता इथे ही सगळी पावडर मी घेऊन टाकणार आहे, कारण ही तेवढी असणारच आहे पावडर.
तर आता आपण ही झाली तुम्हाला साहित्याची माहिती. आता आपण ना डायरेक्ट कृतीला स्टार्ट करूयात. तर आता एक जाडबुडाची कढई आपण गॅसवर तापायला ठेवली. तर आता सुंठ पावडर जी आहे ना ते आपल्याला याची करायची आहे. तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं सुंठाचं मी खलबत्त्यात थोडं ठेचून घेतलं होतं आणि आता अशा प्रकारे भाजून आपल्याला त्याची बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरमधनं. गार झाल्यानंतर पावडर करायची आहे. तीळ काढून झालेले आहे परातीमध्ये. आता आपण ना मखाणा परतून घेऊया. सुकं खोबरं ॲड करूयात आपण आता. सुकं खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खरपूस होईपर्यंत. आता खोबरं काढून झालेलं आहे आपलं. आता आपण ड्रायफ्रूट्स सगळे भाजून घेऊयात. तर त्यासाठी ना तूप टाकायचं थोडंसं. तूप ॲड केलेलं आहे. आता आपण ड्रायफ्रूट ॲड करू. बदामाचे असे तुकडे केलेले आहेत मी छोटेसे वेळीवर, म्हणजे मिक्सरमधनं काढताना ते जाडसर राहत नाहीत एकदम, जरा थोडीशी बारीक होऊन जातात. काजू आणि पिस्ता. तुम्ही बघू शकता आपण 1 किलो लाडू करायचे हे. तर 1 किलो लाडूसाठी मी किती बदाम घेतलेले आहेत, किती पिस्ता घेतले आहेत, म्हणजे ओव्हरऑल सगळेच ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता किती भरपूर प्रमाणात मी घेतलेले आहेत. हे बघा ड्रायफ्रूट्सचा ना कलर थोडा बदललेला आहे, तपकिरी असा रंग सुटलेला आहे त्याला. तर आता आपण हे काढून घेऊयात परत इथं. आता आपण थोडंसं साजूक तूप परत ॲड करायचं याच्यामध्ये. आता डिंक तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक 4-5 चमचे टाकलेले आहे मी तूप याच्यात. आता तूप थोडंसं तापलं ना की आपल्याला याच्यामध्ये डिंक तळायला घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं आहे. आपण आता थोडा डिंक आता हा घेतलेला आहे, डिंक थोडा टाकूयात, जेणेकरून तो चांगला फुलला जातो. हे बघा डिंक आपला चांगला फुलला गेला आहे. असाच आपण ना बाकीचा डिंकसुद्धा काढून घेऊयात. चांगला फुलू द्यायचा, कुठेही थांबायचं नाही. ही शेवटची बॅच होती डिंकाची. ही पण माझी चांगली तळून झालेली आहे. मी जवळपास एक 4 ते 5 वेळा थोडा डिंक तुपामध्ये तळून घेतला आहे. आता हे राहिलेलं तूप आहे ना, तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि मग आपल्याला नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे याच्यात. आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल ना की तुपाची गरज आहे, भाजता आपल्याला तूप ॲड घालायचं आहे याच्यामध्ये. पीठ भाजता आपण तूप ॲड करत आहोत याच्यामध्ये. तर जेवढं पीठ भाजायला जवळपास मला एक 15 ते 20 मिनटं तरी लागतील. असं चांगलं हलवत राहायचं आणि यातल्या या गुठळ्या ज्या आहेत ना त्या अशाच चमच्याच्या साहाय्याने अशा मोडत आपल्याला पिठाला हलवायचं आहे. आता हे एवढं तूप आहे, हे एवढं सगळं तूप ॲड करते मी, कारण एवढं तूप आपल्याला लागणारच आहे. तर ही अख्खी वाटी मागाशी मी तुम्हाला सांगितलेली ही सगळी लागलेली आहे आपल्याला तुपाचं. तर आता हे बघा हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत. तीळ, मखाना, खोबरं, त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स, त्यानंतर हे डिंक. आता हे काय करायचं आपल्याला, हे परातीतलं सगळं साहित्य आहे ना ते आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून ह्याची बारीक पावडर करायची आहे. तोपर्यंत आता हे थंड व्हायला ठेवूयात आणि आपण एका साईडला आता हे जे पीठ आहे ते भाजायचं काम पण करू. तूप मस्त सुटलेलं आहे, तुम्हाला दिसतंय ना. तर आता या स्टेजला ना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे चांगलं. अजून एक 4 ते 5 मिनटं असं हलवायचं आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये ना मग अशी मेथी पावडर जी करून घेतली होती ती मेथी पावडर आपण आता घालणार आहोत. जर तुम्हाला मेथी पावडर सेपरेटली भाजायची असेल तरी भाजू शकता, पण मी आता या पिठाबरोबरच मेथी पावडर भाजत आहे. तर आता मेथी पावडरसुद्धा चांगली एक अजून 6 ते 7 मिनटं भाजून घ्यायची आहे आपल्याला. मग पुढच्या कृतीला वळायचं आहे. थोडंसं मी ते तूप टाकून राहिले जेणेकरून मेथी पावडरसुद्धा चांगली खमंग अशी भाजली जाईल याच्याबरोबर. पीठ ना चांगलं हलकं झालेलं आहे. आता हे तुम्हाला दिसतच असेल सॉफ्टनेस वगैरे असं. तर आता याच पिठामध्ये आपण याच्यामध्ये खारीक पावडर ॲड करणार आहोत. तर ही खारीक पावडर आपण घेतलेली आहे ती आता आपण ॲड करूयात आणि खारीक पावडरसुद्धा या पिठाबरोबर चांगली भाजून घेऊयात. थोडं तूप टाकूयात आपण आता.
खारीक पावडर आपण ॲड केल्यानंतर असं 2 मिनटं भाजायचं आहे आणि मग आपण आता परातीत ॲड करूयात हे. तर आता गॅस तर मी बंद करून टाकले आहे कारण आपली कढई ऑलरेडी तापलेली आहे. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे गॅस बंद असूनसुद्धा. आता हे सर्व आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स खोबरं, मखाना, तीळ, डिंक, आता ह्याची आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करूयात. हे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे यासाठी, तर बारीक पेस्ट करून घेऊयात आपण. हे सर्व ड्रायफ्रूट, खोबरं, अजून मखाना ह्याची सगळी आपण अशी मिक्सरमधनं अशी बारीक पेस्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता. सगळं असं वाटून घ्यायचं म्हणजे लाडू ना छान मळला जातो. आणि जर तुम्हाला अख्खे हवे असतील किंवा अर्धवट असे हवे असतील तसे पण तुम्ही केले तरी चालते. हे आता मी कढईमधनं ना ताटात ओतून घेतलेलं आहे परातीमध्ये. तर आता खूप गरम आहे ना, असं थोडंसं आपण ना चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवून घेऊयात. आणि गुळाचा पाक अजून करायचा आहे, तो आपण हे सगळं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण गुळाचा पाक करून घेऊयात. असं थोडंसं हे गरम आहे, गरम असताना सगळं एकजीव करून घ्यायचं. आपल्याला आता याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर असे दोन्ही ॲड करायचं आहे. थोडंसं जायफळ आपण किसून ॲड करणार आहोत. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता कढईमध्ये गुळाचा पाक करायला आपल्याला ठेवायचा आहे. आता ज्या कढईमध्ये आपण सगळं मिश्रण भाजलं होतं त्याच कढईमध्ये मी अजून छोटेसे 3 चमचे तूप टाकते. साजूक तूप घेतलेलं आहे. तूप मी इथे थोडंसं पातळ करून घेतलेलं होतं. तर आता तूप टाकल्यानंतर ना आपल्याला हा गूळ जो आहे तो सर्व ॲड करायचा आहे इथे आणि गुळाचा चांगला पाक करून घ्यायचा आहे. इथे ना किंचित थोडंसं आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर तुम्हाला पाण्याचं माप दाखवते मी. हे 2 ते 3 चमचे आपल्याला इथे पाणी घातलेलं आहे आणि चांगला पाक करून घ्यायचा. पाक शिजवायचा नाही, जस्ट सगळा गूळ वितळेपर्यंत आपल्याला तो गूळ व्यवस्थितसुद्धा म्हणजे हे करून घ्यायचं, पातळ करून घ्यायचं. त्यानंतर ना इथे मी जवळपास पाव जायफळ मी इथे पावडर करून घेतलेली आहे त्याची. आणि अशी ही सुंठ पावडर आपण फ्रेश केली होती ती ॲड केलेली आहे. थोडीशी वेलची पावडर आपल्याला इथे घालायची. आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. आणि आता सगळं याच्यातल्या जे गुठळ्या राहिल्या असतील ना कुठे, त्या चांगल्या मोडून घ्यायच्या. म्हणजे आपण जो केलेला पाक आहे ना तो याच्यावर ॲड केल्यानंतर सगळीकडे पाक लागला जातो. तर आता पाक झालेला आहे आपला. मी गॅस बंद करून ठेवला होता. आणि आता पाक सगळा ओतून घ्यायचा आपल्याला ह्याच्यावर. आणि पाक आत्ता गरम आहे त्यामुळे ना आत्ता स्टार्टिंगचे 3 ते 4 मिनटं आहे ना सर्वात आपल्याला असं चमच्याने सतत हलवत राहायचं आहे. थोडासा पाक कोमट झाला म्हणजे आपल्याला हाताला जर सोसवायला असं सुरुवात झाली की आपण हाताने आता लाडू करायला स्टार्ट करू शकतो. त्यानंतर मग असं सगळा एकजीव करून घ्यायचा सगळा हाताने आणि मग लाडू वळायला आता सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला लाडू केलेला आहे. तर मस्त झालेला आहे पहिला लाडू. तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसत असेल की लाडूला तूप आहे, पण जेव्हा हा लाडू पूर्ण थंड होतो आणि त्यानंतर ना हा लाडू कोरडा व्हायला सुरुवात होतो. तर दिसताना आपल्याला ते वाटतात की तुपकट आहेत, पण नंतर ते हवा सगळी लागल्यानंतर किंवा गूळ जो आहे गूळ आतमध्ये सगळ्या मिश्रणात गेल्यानंतर मुरल्यानंतर हा लाडू कोरडा होतो. तर असे माझे सगळे लाडू तयार झालेले आहेत. अगदी मस्त झालेले आहेत, चवीला हे उत्कृष्ट झालेले आहेत. याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स टाकले आहेत त्याचा इतका सुंदर फ्लेवर असा आलेला आहे लाडूमध्ये. तर मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते आता. तर तुम्हालासुद्धा अशा लाडूची रेसिपी हे तुम्हाला करायची असेल तर मी सगळं सामान जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता. आणि तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असते तर मी माझा नंबरसुद्धा कॅप्शनमध्ये मेन्शन करते. माझ्याकडे डिंक, मेथी, ड्रायफ्रूट्स, अळीव, बेसन, रवा लाडू सगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. तर नक्की मला एकदा संपर्क करून बघा. आणि हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा भरपूर साऱ्या. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.